न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ शिवाजी गायकवाड यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। होडगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या 10 पैकी 8 सदस्यांनी एकत्र येऊन तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे शुक्रवारी दुपारी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। त्यानुसार गुरुवारी तहसीलदार किरण जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। 10 सदस्य असणाऱ्या होडगी स्टेशन ग्रामपंचायतीत एक सदस्य मयत असून उर्वरित 9 सदस्यांपैकी 8 सदस्यांनी सरपंच गायकवाड यांच्या विरोधात मतदान केलं, तर गायकवाड यांना स्वतःचे एकच मत पडले। सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या विरुद्ध सुभाष पाटोळे, निसार कांबळे, गायत्री ठक्के, नीलम भोसले, मीना पोरे, जिजाबाई धायगोडे, फातिमा नदाफ, मोहन अभिषेक या 8 ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच गायकवाड यांच्या विरोधात मतदान केले। सरपंच गायकवाड हे ग्रामपंचायतीचा कारभार करताना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, यूनिक एजुकेशन सोसाइटी, डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, LKG, UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। ग्रामपंचायत कामामध्ये हयगय करणे, कसूर करणे, ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने करणे, ठरावाप्रमाणे अंमलबजावणी कामांमध्ये कुचराई करणे, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये सलोखा ठेवून दैनंदिन पारदर्शी कारभार न करणे अशी तक्रार करण्यात आली होती। तहसीलदार किरण जमदाडे यांनी विशेष सभेचे आयोजन करून सरपंच अविश्वास प्रस्तावावर कार्यवाही केली। सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर। होडगी स्टेशनने सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या विरोधात 8 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। त्यानुसार गुरुवारी विशेष सभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले। यावेळी सरपंच गायकवाड यांच्या विरोधात 8 सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला। किरण जमदाडे, तहसीलदार दक्षिण सोलापूर, नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, होडगी स्टेशन। आज रोजी होडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचं विशेष सभेचं आयोजन होतं। आजच्या सभेमध्ये जे आम्ही 8 लोकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता, त्या 8 लोकांनी आज गुप्त पद्धतीनं मतदान होऊन 8 विरुद्ध 1, 10ची बॉडी आहे, 1 गैरहजर आहे। 9 पैकी 8 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले व 1 सदस्य ग्रामपंचायत अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान झाला। म्हणजे 8 विरुद्ध 1 असा सरपंचाच्या विरुद्ध दाखल केलेला प्रस्ताव मंजूर झाला। मी या सर्व 8 सदस्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। ज्या उद्देशानं, ज्या भूमिकेनं आम्ही ही जी भूमिका मांडली आणि ह्या निर्णयाला पोचलो, ते आज पूर्णत्वास आली। यापुढे जे ह्या सरपंचांनी चुका केल्या म्हणून आम्ही अविश्वास आणलो, ही चूक आमच्याकडून होणार नाही याची दक्षता घेतो व संपूर्ण गावाला जे सर्वांना घेऊन विश्वासात घेऊन जे काम करायची पद्धत आहे, ती पद्धत पुढं आम्ही मोठ्या जोमाने आणि गावच्या विकासाच्या दृष्टीने काम करू। नमस्कार। आज दिनांक 27 रोजी माझ्यावर जो अविश्वास ठराव या ठिकाणी दाखल केलेला होता, आज या ठिकाणी माझ्या विरोधात या ठिकाणी 8 मतानं या ठिकाणी तो माझ्यावर म्हणजे या ठिकाणी मतदान करून आज सरपंच पद या ठिकाणी मी रिक्त झालो। मी पहिल्यांदा सर्व 8 सदस्यांचा या ठिकाणी 8 सदस्यांचा या ठिकाणी खूप 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 धन्यवाद मानतो। कारण जे 1 ते 7 त्यांनी जे दाखल केलेल्या त्या म्हणण्यामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप या ठिकाणी नाही आहे। मी त्यांचं खूप खूप पहिल्यांदा अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट, या ठिकाणी 4 वर्ष 2 महिने या ठिकाणी या कालावधीमध्ये मी जो गावामध्ये या ठिकाणी केलेलं काम खूप मी या ठिकाणी समाधानी आहे। परत या ठिकाणी मला सांगायचं आहे की या ठिकाणी आपल्याला परत खूप करत मला एक विषय सांगायचा होता, जर अविश्वास ठराव दाखल करायचा असेल तर 2.5 वर्षांनी का दाखल केला नाही, याच्या अगोदर 1 वर्ष 1.5 वर्षांनी करा होता। आमची शिवानंद कोकरे, कैलासवासी शिवानंद कोकरे हे सदस्य होते, 2.5 वर्षांनी केलं असतं तर खूप चांगलं झालं असतं माझ्यावर, तेव्हा पण करू शकलो होतो। पण ह्यांनी स्वार्थापोटी सुभाष पाटोळे हे
स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःला सरपंच होण्यासाठी या ठिकाणी अविश्वास ठराव दाखल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आज आपण बघता आहात 10 वर्षाचा भ्रष्टाचार निश्चित या ठिकाणी मी बाहेर काढणार नाही, परंतु तुला शुभेच्छा आहेत. आणि मी केलेलं 4 वर्ष 2 महिन्याचं काम या ठिकाणी मी समाधानी आहे. मी खूप परत सर्व सदस्यांच्या या ठिकाणी माझ्या भ्रष्टाचार या ठिकाणी माझ्यावर दाखवलेला नाही, म्हणून माझा एक विशेष आहे की मी परत जनतेमध्ये परत जायचं आहे. लोकांमध्ये परत आपल्याला या ठिकाणी मतदान आहेत, परंतु आज तुम्ही या ठिकाणी जे जनतेमध्ये जाणार आहात ती जनता तुम्हाला उद्या मानणार आहेत का नाही. सर्व सगळे एकत्र येऊन या ठिकाणी मी गावाच्या हितासाठी जो सरकारी जमीन असेल, तुमचं गायरान असेल, या मोठमोठ्या ठिकाणी 10-10.5 एकर या ठिकाणी मी काढण्याचा सपाटा या ठिकाणी लावलेला होता. पुराटा गल्लीचा रोड या ठिकाणी बंदोबस्तमध्ये या ठिकाणी काढलेला होता, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्तमध्ये या ठिकाणी केलेला आहे. आज मी अनेक या ठिकाणी गोष्ट आहेत. ओपन प्लेस देखील या ठिकाणी म्हणजे आपण पलीकडे पाहतात की या ठिकाणी कुठलंही या ठिकाणी नो ऑब्जेक्शन या ग्रामपंचायतीने घेतलेलं नाही. आणि खूप या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी, LKG, UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट. इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट.